छल, प्रेम की पाप, एक भावनिक विवाहबाह्य संबंध कथा. रात्रीची 11 वाजलेली वेळ होती. पुण्याच्या त्या उच्चभ्रू सोसायटीत सगळीकडे शांतता पसरली होती. परंतु 702 नंबरच्या फ्लॅटमध्ये दिवे अजूनही लागलेले होते. आत आरशासमोर बसलेली होती स्मिता, 30 वर्षांची, सुंदर, पण डोळ्यांत कायम काहीतरी लपवलेली वेदना घेऊन जगणारी स्त्री. तिचा नवरा, निलेश, एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी होता. पैसा, प्रतिष्ठा, घर, सगळं होतं. पण त्या नात्यात प्रेम मात्र नव्हतं. स्मिताचं आयुष्य एका यंत्रासारखं झालं होतं. दिवस भरभरून काम, घरात एक शब्दही न बोलणारा नवरा, आणि रात्री न बोलता संपणारे तास. तिला वाटायचं, हेच का लग्न? पण तिने कधी तक्रार केली नाही, जोवर तिच्या आयुष्यात विक्रम आला नव्हता. विक्रम, निलेशचा कॉलेजचा मित्र, परदेशातून काही वर्षांनी भारतात परतला होता आणि काही महिन्यांसाठी निलेशकडेच राहायला आला. पहिल्याच भेटीत स्मिताच्या मनात काहीतरी हललं. त्याच्या बोलण्यात जिव्हाळा होता, त्याच्या नजरेत विचारपूस होती. तो, कशी आहेस तू, म्हणाला की तिचं मन आपोआप उत्तर द्यायचं, आता तरी बरी आहे. हळूहळू त्यांच्या बोलण्यात एक गोड सवय निर्माण झाली. सकाळी तो तिला चहासाठी मदत करायचा, ऑफिसला निघताना हस ना थोडं, असं म्हणायचा. निलेश मात्र कायम फोनमध्ये व्यस्त. एका पावसाळी दुपारी निलेश ऑफिसमध्ये होता. विजांचा कडकडाट चालू होता. स्मिता बाल्कनीत उभी होती. थेंबांमधून गालांवरून पाणी ओघळत होतं. विक्रम शांतपणे तिच्याकडे आला, तिच्या खांद्यावर शॉल ठेवला, आणि त्या क्षणी दोघांचे डोळे एकमेकांत हरवले. काही शब्द नव्हते, पण हजार भावना होत्या. त्या नजरेत काहीतरी होतं, निषिद्ध पण प्रामाणिक. त्या रात्री पहिल्यांदा स्मिताला झोप लागली नाही. अपराधीपणा आणि आकर्षण एकत्र मिसळलं होतं. ती स्वतःलाच विचारत होती, हे चुकीचं आहे का? पण मग मन का इतकं शांत वाटतंय त्याच्याजवळ? दिवस गेले. विक्रम आणि स्मिताचं नातं अधिक जवळ आलं. त्यांनी एकमेकांशी आपली अपूर्ण स्वप्न, एकटेपण आणि लपलेली वेदना शेअर केली. एकदा विक्रम म्हणाला, तू आनंदी आहेस ना त्याच्यासोबत? स्मिता शांत झाली. आनंद म्हणजे काय विक्रम? मी फक्त जगते आहे. पण जगणं म्हणजे असं असतं का? त्या वाक्यानंतर त्यांच्यातली मर्यादा विरघळली. त्या रात्री पहिल्यांदा ती कोणाच्या स्पर्शात जिवंत असल्यासारखी वाटली. विक्रमने तिच्या डोळ्यांत पाहून म्हटलं, मला माहीत आहे, हे समाजाला मान्य नाही, पण तू माझ्या हृदयात आधीपासून आहेस. स्मिताने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यांत अश्रूंनी सगळं सांगितलं. त्यांचं नातं आता गुप्त होतं. घरात निलेश असतानाही त्यांच्या नजरा एकमेकांना शोधायच्या. विक्रम ऑफिसमधून बाहेर पडताना स्मिताला एक छोटा चिठ्ठी द्यायचा, आज छतावर ये. त्या छतावरचे क्षण हे दोघांसाठी स्वर्ग होते. पण स्वर्ग लपवला जातो का कधी? एके दिवशी निलेश लवकर घरी आला. दरवाजा अर्धा उघडा होता. आत विक्रम आणि स्मिता बसलेले होते. त्यांचं बोलणं शांत, पण जवळीक स्पष्ट होती. निलेशच्या डोळ्यांत अविश्वास आणि जळफळाट उभा राहिला. हे काय चाललंय? त्याचा आवाज भीषण होता. स्मिता थथरली. विक्रम पुढे सरकला. निलेश, ऐक. तू माझा मित्र आणि तू माझी पत्नी. निलेशने विक्रमला गालावर चापट मारली. क्षणभरात घरात गोंधळ उडाला. स्मिता रडत होती. विक्रम समजावतो होता, पण निलेशचा राग ज्वालामुखीसारखा होता. त्या रात्री विक्रमने घर सोडलं. स्मिता एका कोपऱ्यात बसून रडत राहिली. दुसऱ्या दिवशी निलेशने तिच्याकडे पाहिलंही नाही. फक्त एक वाक्य म्हणाला, तू माझ्यासाठी मेलीस आजपासून. काही दिवसांनी विक्रमचा अपघात झाला. कार खड्ड्यात कोसळली. लोक म्हणाले, आत्महत्या होती. पण पोलीस काही ठाम सांगू शकले नाहीत. स्मिताने जेव्हा ती बातमी ऐकली, तिचं जग संपलं. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि कुजबुजली, हे प्रेम नव्हतं का? मग देवाने त्याला शिक्षा का दिली? स्मिता आजही त्या घरात राहते. बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहते आणि म्हणते, विक्रम, तू चुकीच्या वेळी आलास माझ्या आयुष्यात, पण तूच मला समजून घेतलंस. ती अजूनही रात्री दिवा लावून ठेवते, जणू तो परत येईल आणि म्हणेल, चहात साखर कमी आहे. स्मिता, ही कथा प्रेम आणि अपराध यांचं नातं उलगडते. ती दाखवते की काही नाती पवित्र असतात, पण समाजाच्या चौकटीत ती पाप ठरतात. स्मिताच्या आयुष्यात आता फक्त शांतता आणि अपराधीपणा उरला होता. विक्रमच्या अपघातानंतर ती पूर्णपणे कोसळली होती. निलेशने तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. घरात सगळं तसंच होतं, पण एक आत्मा हरवला होता. दिवस सरत होते, पण प्रत्येक दिवस एक ओझं बनला होता. विक्रम गेल्यानंतर स्मिताने जेव्हा त्याच्या वस्तू गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा तिला त्याच्या बॅगमध्ये एक लहान डायरी सापडली. लाल कव्हरची, जरा जुनी, कोपरे फाटलेली. तिने ती उघडली आणि पहिल्या पानावर लिहिलं होतं, स्मिता, तू माझी शिक्षा आहेस, पण तूच माझं जग आहेस. तिच्या हातातून डायरी थरथरू लागली. पुढच्या पानावर त्याने सगळं लिहिलं होतं, त्याचं तिच्यावरील प्रेम, निलेशबद्दलचा आदर आणि आपली चूक समजल्याचं दुःख. पण शेवटच्या पानावर काहीतरी वेगळं होतं. तो लिहिलं होतं, माझा मृत्यू अपघात नाही असेल. जर मी गेलो तर कुणीतरी माझ्या मागे आहे. हे वाचून स्मिता स्तब्ध झाली. तिच्या मनात शंकेची एक ठिणगी पडली. विक्रमचा मृत्यू खरंच अपघात होता का? तिने पोलिसांशी संपर्क साधला,
त्यांनी सांगितलं कारची ब्रेक वायर कापलेली होती. ती माहिती ऐकून तिच्या अंगावर शहारे आले. कोणीतरी जाणूनबुजून विक्रमला मारलं होतं. पण कोण? ती संशयाने निलेशकडे पाहू लागली. त्याच्या नजरा आता गूढ झाल्या होत्या. एक रात्री ती स्वयंपाकघरात पाणी घेत होती, तेव्हा तिला त्याचा मोबाईल टेबलावर दिसला. त्यात एक मेसेज होता. काम झालं, कोणालाही समजणार नाही. तिचं हृदय थांबलं. ती खुर्चीत बसली आणि विचार करू लागली, हे शक्य आहे का? निलेशनेच विक्रमला. दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं सत्य शोधायचंच. तिने विक्रमच्या मित्राला भेटली. त्याच्याकडे काही कागद होते. विक्रमने त्याला सांगितलं होतं की त्याच्याकडे निलेशच्या कंपनीशी संबंधित काही काळं गुपित आहे. मोठा फ्रॉड, बनावट व्यवहार आणि विक्रमकडे पुरावे होते. त्याने निलेशला सांगितलं होतं, मी तुला अडचणीत आणणार नाही, पण मला तुझं खोटं जग पाहायचं नाही. त्यानंतरच विक्रम गायब झाला होता. स्मिताचं मन आता भीतीने व्यापलं होतं. ती घरी परतली तेव्हा निलेश लिव्हिंग रूममध्ये बसला होता. त्याच्या हातात विक्रमची तीच डायरी होती. ही शोधत होतीस ना तू? त्याने शांत आवाजात विचारलं. ती काही बोलली नाही. विक्रम गेला, पण तू अजून जगते आहेस का? तो आवाज थंडगार होता. तू काय म्हणतोस? ती थथरली. तो माझा मित्र होता, पण त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि तू तू माझ्या घरात त्याचं नाव जपतेस. स्मिता मागे सरकली. त्याच्या डोळ्यांत वेड होतं. तू केलंस ना त्याचा खून? ती ओरडली. निलेशने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, हो, कारण तो मला माझ्याच डोळ्यांसमोर मारत होता, प्रत्येक दिवशी तुझ्या स्पर्शातून. त्या क्षणी स्मिताला जाणवलं की प्रेम आणि सूड या दोघांत फारच बारीक रेषा असते. ती पळाली. घरातून बाहेर होऊन ती सरळ विक्रमच्या आवडत्या जागी, त्या नदीकाठी गेली. तिथे उभी राहून ती रडत होती. पावसाचा जोर वाढत होता. तिला वाटलं, या सगळ्याचा शेवट इथेच करूया. पण त्याचवेळी तिच्या मागून एक आवाज आला, तू अजूनही तसंच विचार करतेस का, स्मिता? ती वळली आणि जे तिने पाहिलं तिच्या श्वासात अडकून गेलं. तो विक्रम होता. जिवंत, भिजलेला, थकलेला, पण जिवंत. माझा मृत्यू बनावट होता, तो म्हणाला. मी पळालो कारण निलेश मला संपवणार होता. पण मी परत आलोय, तुझ्यासाठी आणि सत्यासाठी. त्या रात्री दोघांनी निलेशविरुद्ध पुरावे जमा केले आणि शेवटी न्यायालयात सगळं उघड झालं. निलेशला शिक्षा झाली. पण स्मिताला त्या विजयानंही समाधान नव्हतं, कारण तिचं जग आधीच उद्ध्वस्त झालं होतं. विक्रम तिच्या सोबत राहू लागला, पण आता त्यांच्या नात्यात प्रेम नव्हतं, फक्त सावल्या होत्या. स्मिता म्हणाली, आपलं प्रेम जगानं नाही मारलं, आपणच त्याला मारलं. आणि मग एके दिवशी ती पुन्हा नदीकाठी गेली आणि परत आली नाही. नदीकाठी फक्त तिचा स्कार्फ उडताना दिसला. विक्रमने तो उचलला, डोळे मिटले आणि कुजबुजला. प्रेम पाप नव्हतं स्मिता. पाप होतं आपण त्याला लपवलं ते. ही कथा इथे संपते. पण तिचं प्रतिध्वनी अजूनही त्या नदीकाठावर ऐकू येतं म्हणतात. रात्री वारा वाहतो तेव्हा लोक म्हणतात, स्मिता अजूनही विक्रमला शोधते.